राहणार बामणोली. हां. गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथं राहत नाही. मला अटॅक आला होता आणि इथं रस्त्याची सोय नसल्यामुळं आम्ही इथनं रहिवास सोडून दिला. बरं. आम्ही संपूर्ण लोक खाली राहायला गेलो. तेव्हापासून आमचं घर पडाकच आहे. हं. इथं येणं जाणं सुद्धा फार कमी क्वचित. आम्ही शेती सोडली, सगळं सोडलं इथलं. हं. आणि तशा स्थितीत हे आज हे असं घडलं, हे कळलं हं. की बाबा आमच्या पोलीस पाटलांनी सांगितलं तुमच्या वाड्यावर काहीतरी घडलंय, त्याच्यामुळे तुम्ही या, म्हणून मी आज आलो. तर इथं हे मला पाहायला मिळेल की इथं ड्रग्स तयार करतात, हे पाहायला मिळालं. हं. मात्र हे याच्याशी आपला काही संबंध नाही. मी कुणाला ते करण्याविषयी प्रवृत्त केलेलं नाही. अगर काय नाही, फक्त तुम्ही पाहताय त्याप्रमाणेच मी हे पाहिलं. तुम्ही काही भाड्यानं दिलं होतं का भाड्यानं? भाड्यान मी कुणालाही दिलेलं नाही. आणि भाड्यान देणार कसं, ते आहे त्या जळक्या अवस्थेत. भाड्यान दिलेलं नाही, काही नाही. फक्त एका मुलाला मी चावी दिली होती. त्या रस्त्याचं काम चाललंय, खडी वाहतूक चालली होती, डंपरवाले वगैरे होते, नाव काय? ट्रॉलीवाले. तो आमच्या गावातलाच एक मुलगा आहे, तो त्यानं ते काम घेतलंय. तो म्हणला, नाव काय त्याचं? ओमकार डिगे. त्याला मी चावी दिली होती. 2-4 दिवस म्हणला माझी माणसं राहतील. ठीक आहे म्हणलं, राहतील तर राहू दे. कधी घेतली चावी? 2 वर्षापूर्वी? वर्षापूर्वी नाही, मग अहो गेल्या हप्त्यामध्ये. काय ते कुठल्या दिवशी दिली हे मी सांगू शकत नाही. बरं. आता इथं पोलिसांचं जे आहेत कारवाई चालू आहे. हां. आता तुम्हाला काय प्रश्न विचारले जाते, मग त्यांना विचारले की त्यांनी. विचारले का? हां, विचारले. मी तुम्हाला जे सांगतोय तेच मी त्यांना मला माहिती आहे तेवढंच. त्या पलीकडे मी काय सांगू शकतो? नाही, पण आता तुम्ही 4 दिवसापूर्वीच हप्त्यापूर्वी दिली म्हणताय. मग मशीन बिशीन सगळे आत होते, मग ते कसं काय? आतमध्ये मशीन होते ना बनवायचे. पोलीसवाले म्हटले की 2 वर्षापूर्वी पासून हे सुरू आहे सगळं. पोलीसवाले हो, आलो.